नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 एप्रिल 2025 कर्जाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:11 आणि यमगंड काळ सकाळी 9:21 ते 10:55 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 7:55 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातला शुक्र आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर लाभ योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजीपूर्वक ट्रेड करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातला शुक्र आणि तुमच्या राशीतला हर्षल हे परस्पर लाभ योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे गेल्या काही दिवसात लाभाच्या संदर्भातले काही त्रास झालेले असेल ते आत्ता साधारण पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि वेळातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातला हर्षल आणि दशमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दमछाक झाल्यासारखी जाणवेल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चूक शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातला शुक्र आणि लाभातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये सिंह राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे.
सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशमातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमातला हर्षल आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर लाभयोग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र छोट्या-मोठ्या कारणावरून तुमचा मानसिक तोल जाऊ शकेल आणि त्या अन्वये थोडंसं चिडचिड तुमची दिसून येईल. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातला शुक्र आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्र करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्या भावना थोड्या जास्त प्रमाणात जाणवतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला खर्चाच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च हे जास्त प्रमाणात होऊ शकतील. याचप्रमाणे लाभाच्या संदर्भातले काही प्रश्नचिन्हसुद्धा उभे राहू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अपेक्षित अशा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातला हर्षल आणि पंचमातला शुक्र हे परस्पर केंद्र लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या षष्ठातला हर्षल आणि चतुर्थातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. पंचमातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातला हर्षल आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता थोडी जास्त आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होऊ शकाल. नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावर जे नातेसंबंध थोडेसे कडवट होण्याची शक्यता आहे. शाब्दिक चकमकी उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्याकडे अतिशय शुभप्रदायी राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण खरेदीसुद्धा होऊ शकेल. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या
5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:55 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर करू शकते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहू शकाल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.